त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंते. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत. कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला जन्म कुणी सार्थकी लावलाय, कुणाचा जन्म सोन्याचा झालाय आणि कुणाला म्हणण्याचा अधिकार आमचा जन्म सोन्याचा झाला. या जन्म सार्थकी करण्याचा एक मार्ग या अभंगामध्ये सांगितलेला आहे. त्याचं गोड चिंतन आपण 11 वाजेपर्यंत पाहणार आहोत. पैकी अल्पसा पुर्यार आहे आपल्या या अंतरवाली या गावी, अंतरवाली सराटी. आता हे गाव महाराष्ट्रामध्ये गाजलेलं गाव आहे. सध्या नवे भारत देशात या गावाची चर्चा आहे. त्याचं एकमेव कारण की आपल्या सगळ्यांना मराठा आरक्षणाच्या निमित्तानं एका विचाराचं बनवणारं नेतृत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी 15 दिवस या अनादी अंबिका भगवतीच्या मंदिरासमोर 15 दिवस अन्न त्याग पाण्याचा त्याग करून माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, माझ्या समाजालाही नोकरीमध्ये जागा असली पाहिजे, माझ्या मुलांनी केलेला अभ्यास त्यांच्या परीक्षा पास होऊन त्यांना आरक्षणाच्या रूपाने त्यांच्या पायावरती उभं राहता आलं पाहिजे, हा दृष्टिकोन समोर ठेवून खूप लोकांनी याच्यासाठी प्रयत्न केले आतापर्यंत. पण जे प्रयत्न करणारे होते ते फसले गेले. मात्र मनोज जरांगे पाटलासारखा एक छत्रपती शिवरायांसारखाच एक तळपता सूर्य आला आणि जसं शिवाजी महाराज आदिलशाहीला नमले नाही, मुघलशाहीला नमले नाही, निजामशाहीला नमले नाही, कुतुबशाहीला नमले नाही. 4 सत्ता होत्या महाराष्ट्रात. आता ही 4 आहे, तुम्हाला पाठच येते बरं का. कोणत्याच सत्तेला ते नमले नाहीत. कोण? शिवाजी महाराज. मुघलशाहीला नमले नाही, आदिलशाहीला नमले नाही, कुतुबशाहीला नमले नाही, हैदराबादच्या निजामशाहीला सुद्धा ते नमले नाही. कोणत्या सत्तेपुढे ते तलवार घेऊन उभे राहिले. माझा मराठा धर्म, माझा हिंदू धर्म मला टिकवायचा, त्याच्यासाठी माझ्या मावळ्याचं माझं बलिदान गेलं तरी चालेल, पण मला धर्म टिकवण्यासाठी छत्रपती शिवराया नावाचा जो तळपता सूर्य 450 वर्षापूर्वी या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या वेरूळला त्यांची खरी जन्मभूमी आहे, पण ते शिवनेरीवर जन्माला आले. त्यांचं घराणं आपल्या मराठवाड्यातलं आहे आणि त्याच तळपत्या सूर्याच्या नंतर मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून खूप माणसांनी प्रयत्न केले, काही गेले त्याच्यामध्ये, पण ते आरक्षण आता मला मिळवायचंच या हेतून अगदी त्याग ज्यांच्या जीवनामध्ये आहे असे मनोज जरांगे पाटील. काय महाराज माणूस आहे. या 20 दिवसात 15 दिवसात हे तुमचं उपोषण सुटल्यापासून प्रत्येक गावाला मिरवणूक आहे. तर अशी मिरवणूक आतापर्यंत कुणाचीच झाली नाही. एवढे हार कुणाच्याच गळ्यात पडले नाही, एवढे फुलं चांगल्या महंताच्या गळ्यात पडले नाही महाराज. अजून चांगले महंत ज्यांनी कामक्रोधाला विजय मिळवला, जग जिंकलं, अशा लोकांच्या डोक्यावर एवढे फुलं पडले नाही. पण एवढे फुलं पडण्यासाठी एकमेव कारण तुकोबारांचा 14 दिवसाचा गाथा परत यावा म्हणून त्याग आहे. 14 दिवसाचं उपोषण आहे, पण तुकोबारांच्याही पुढे एक घर पुढंच आमचे मनोज जरांगे पाटील 15 दिवसाचं उपोषण. मागं साष्ट पिंपळगावला 90 दिवस काय केलं प्रत्येक गावाला महाराज. ज्या गावी त्यांनी ठाण मांडलं त्या गावात त्यांनी माझा मराठा, एक मराठा लाख मराठा या तत्वानं माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, याच्या पलीकडे माझं जीवन नाही. आता सध्या ते सोशल मीडियाला आपण पाहतो ना, खुर्चीवर सुद्धा बसत नाही. खुर्ची लोकांनी सिंहासनं बनवलीत महाराज, लोकांनी व्यासपीठ बनवलीत, पण ते खुर्चीवर सुद्धा बसत नाही. खरंच आहे, मला खुर्ची सुद्धा नको, मला फक्त माईक द्या आणि माझ्या समाजापर्यंत माझं काम जाऊ द्या की मला मराठा आरक्षण मिळवायचं, तुम्ही त्याच्यासाठी सहभागी व्हा. एवढंच बोलणारा माणूस आहे. फार साधा अत्यंत महाराज. मी लहानपणापासून माझ्या मातोरीपासून त्यांना पाहिलेलं आहे. आपल्या भागात ते गंगथडीला आले तेव्हापासून मी त्यांना पाहिलेलं आहे. त्यांचं जानता राजा नाटक त्यांनी जालन्याला आणलं होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिल्यापासून प्रेम आहे, समाजासाठी काम करण्याचं ध्येय आहे आणि तेव्हापासून केलेले कष्ट आजच्या या 2023 मध्ये फळाला आले आणि त्या फळाला पुन्हा अंतरवालीची साथ भेटली महाराज. हे बघा, प्रत्येक गावाला जरी उपोषण केलं असेल तर ते गाव तेवढं श्रेष्ठ आहे, पण अंतरवालीला त्यांचं उपोषण सक्सेस झालं आणि त्या उपोषणाची चर्चा या मातीत कोण आलं नाही महाराज. जे सोशल मीडियाला आहेत, जे टीव्ही पाहतात, जे पेपर वाचतात, मोबाईल ज्यांच्या हातात आहे, त्या प्रत्येकानं पाहिलं या गादीवर असा कोण व्यक्ती नाही तो आला नाही. राजकारणातला आलाय, समाजकारणातला आलाय, कोणत्या क्षेत्रातला इथं येऊन गेलाय. काही लांबून गेलेत, पाहून गेलेत, काय असे ना कसे असे ना, पण या मातीत येऊन गेले. एवढी पवित्र माती ही क्रांतीवीराच्या नावानं मी तर असं म्हणेल अंतरवाली सराठी नाही, अंतरवाली मराठीच आता.
मराठ्याचीच अंतरवाली म्हणायची. आरक्षण मिळालं ना तर त्या वडीगोद्रीतूनच बोर्ड लावायचं महाराज, वडीगोद्रीतूनच बोर्ड लावायचा. आरक्षण ज्या गावामुळे मिळालं ते अंतरवाली मराठी इकडं आहे व मराठ्याची अंतरवाली. म्हणजे मराठा म्हणजे नुसता मराठा नाही, त्याच्यात माळी कुणबी सगळ्यांची कोणी असू द्या त्यांची ही अंतरवाली आहे असं बोर्ड लावावं लागेल. थोडा वेळ त्याला लागणारच येतो. याच्यासाठी सांगतो एवढं काम या क्रांतीवीरानं, मी खरंच म्हणेल भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, छत्रपती शिवराय, शंभूबाळ या नेत्यांनी, त्या काळातल्या शूरवीरांनी जसं धर्मासाठी आपला प्राणाचा त्याग द्यायलाही मागं पुढे पाहिलं नाही, तसं माझा प्राण गेला तरी चालेल पण माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळवणारच या तत्वावर हा मनोज जरांगे पाटील लढत उभा राहिला आणि त्याला यश आलंय. 99% 1% राहिलं ते पण होणारे, द्यावं लागणारे. नाही देतील तर मग मतदान कुठून घेतील महाराजात, नाही देतील मतदान कुठून घेतील, कारण गावागावाला बोर्ड लागायला लागले. आता आरक्षण नाही द्यायचं तर मग गावात येऊच नका असे बोर्ड आहेत आता गावोगावी. हो, मी 5-7 रोज एका गावाला जातो ना, गावात प्रवेश करतानाच बोर्ड लागलेत गणेश महाराज, आमच्या गावात राजकारणाला प्रवेश नाही आणि ज्याला प्रवेश करायचं त्यांना आरक्षण द्यायचं. म्हणजे द्यावं लागणारे 100% बघा मिळणारच आहे तुम्हाला, ते काळजीच करू नका. आणि आपल्या वाट्याच आहे ते मिळालंच पाहिजे. आपला देश आहे, आपली संस्कृती आहे, आपला धर्म आहे, आपलं आरक्षण आहे, मिळणारच आहे. आणि त्याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो, त्याग करावा लागतो. मी पुढे कीर्तनात कुणी याच्या अगोदर हे केलेलं आहे ते सांगणार आहे. म्हणून अगदी मनोज जरांगे पाटलांच्या नियोजनामध्ये क्रांतीची धुरा 15-20 दिवस चालली आणि त्याच्यानंतर क्रांती बरोबर शक्ती बरोबर भक्तीची गरज आहे महाराज. नुसती शक्ती काम करत नाही, त्याला भक्ती लागते. शक्तीची जोर कधी येतो, तुकोबराय सुद्धा पाहिजेत आणि मग छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा पाहिजेत बरं का. तुकाराम महाराज नसतील तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे सांगणारा महाराज नाही. गणेश महाराज बोचरे नसतील तर मनोज पाटील जरांगेला आरक्षणासाठी लढा द्या म्हणणारा एखादा महाराज नाही. ओ प्रत्येक घेऊ तुम्ही, कुणी घ्या, जिथं जिथं साधू आहे तिथं अगोदर शूरवीर आहेत. म्हणजे शूरवीराबरोबर क्रांतिकाराबरोबर भक्तीचं माध्यमच आहे महाराज. जिथं शक्ती आली तिथं भक्तीची गरज आहे आणि त्या शक्तीच्या माध्यमातून विजय मिळवताना माझी भक्ती कुठं मागं राहू नये, माझ्या भक्तीनं मला तारलेलं आहे. या दृष्टीनं अगदी या अंतरवाली गावानं मनोज पाटील जरांगे यांनी 1 महिन्याचा हा जो कालखंड शासनानं दिलेला आहे त्या कालखंडामध्ये गावामध्ये भजन व्हावं, चिंतन व्हावं, नामस्मरण व्हावं म्हणून भक्ती सोहळ्याचं आयोजन केलं. 1 महिनाभर कीर्तन, सकाळी कीर्तन, रात्री कीर्तन. मला कमाल वाटते अंतरवालीची. उपोषणालाही तेवढेच लोक, कीर्तनालाही तेवढेच लोक, सकाळच्यालाही तेवढेच लोक. नाही तर 8 दिवसात आमच्या सप्त्यातले लोक कंटाळतात महाराज. पण तुमची कमाल 21वा दिवस आहे ना, 21वा म्हणजे 21 दिवस झाले. हरिभक्ती आहे, धर्मशक्ती आहे, या सगळ्याची बांधिलकी जपणार हे अंतरवाली सराटी गाव पहिलं ठरलेलं आहे. नागदी या अंतरवालीला द्यावेत तेवढे धन्यवाद आहे या सगळ्या बांधवांनी. फार तरुणांनी मी आता पाहिलंय, तारक साहेब आमचे, ज्यांच्या पत्नीच्या अंगावरती घाव सोसले महाराज, त्यांनी मार सोसला, ज्यांनी त्रास दिला त्यांचे त्रास सोसले. जसं तुकाराम महाराजांनी लोकांनी गाढवावून मिरवणूक काढलेली सहन केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी झोडी फाडलेली सहन केलं, हे सहन केलं म्हणून तुमच्या गावाला आज ते दिवस आहेत. म्हणून तुमचं नाव गावाचं भारत देशात गरजत आहे. मोदी साहेबांना सुद्धा नोंद घ्यावी लागली तिकडे, म्हणे कोण जरांगे हा, एवढाले हार, एवढाले फुलं आतापर्यंत कोणत्या सामान्य व्यक्तीला पडत नाही महाराज आहे. आणि ते पडण्यासाठी त्याला त्यागाची भूमिका लागते, गावाची भूमिका लागते, समाजाची भूमिका लागते आणि समाज पाठीमागे उभा लागतो. आणि कोणाच्याही पाठीमागे समाज उभा राहत नाही. जो त्याग करत असतो, जो 15-15 दिवस अन्नाचा घास कंठातून खाली घेत नाही, त्याच्यासाठी लोक उभी राहत असतात. जो गपचिप मागे जाऊन खाईल त्याच्यासाठी नाही लोक उभी राहत, अशासाठी राहतात. एवढे मंत्री लोक यायचे, एवढे आमदार यायचे, पण ते म्हणायचे मला बाजूला नेऊ नका, काय ते इथं बोला, कानात बोलू नका. काय क्लिपा गाजल्या महाराज, कशासाठी गाजल्या ते काम त्यांच्याकडून देवाला करून घ्यायचं. या दृष्टीनं हा भक्तीचा सोहळा आणि तो मागचा शक्तीचा सोहळा साजरा होतोय आणि त्याच्यामध्ये नामसंकीर्तन सोहळा आयोजित झाला. आणि मग ज्यावेळेला हा कार्यक्रम ठरला त्यावेळेला मला आता गिरीबाबांनी सांगितलं की तुमचं नाव मनोज जरांगे पाटलाच्या मुखातून आलं. महाराज तेवढे अक्रूर महाराजाला 1 तारीख द्या बरं का. आणि माझं कीर्तन त्यांनी ऐकलं होतं शहागडला, गणेश महाराजांना माहिती आहे. आणि तेव्हा ते माझ्यावर इम्प्रेस झाले. म्हटले महाराज तुम्ही छत्रपती भारी सांगता, म्हणून त्यांची एक इच्छा होती आणि त्या संबंधातून अगदी त्यांच्या मनातून निघालं. मला गिरीबाबांनी फोन केला, म्हटले कुठलीही द्या. आजची तारीख योगायोगानं रिकामी होती, ती संबंधानं दिली. आणि आपल्या अंतरवाली गावाला नवरात्र उत्सवामध्ये मी अनादी अंबिकेची सेवा केलेली आहे. त्या दृष्टीनं आज पुन्हा एकदा या उपोषण स्थळी, या अंतरवालीच्या या मराठा आरक्षण भूमीमध्ये हे कीर्तन करण्याचा सुयोग माझ्या वाट्याला आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी आहे. आज आपल्या भागाचं वैभव असणारं हे त्रिकूट महाराष्ट्रभर
ज्यांच्या पहिल्या चालीची चर्चा आहे, पहिली चाल महाराष्ट्रात म्हणावी तर आमच्या किशोरबा दिवटे आणि निवृत्ती दादा लकडे यांनी म्हणावी. पहिल्या चालीचा जो रंग असतो, पहिल्या चालीचा जो रिदम असतो तो कोणालाही जमत नाही. पहिली चाल म्हणणारे काही गायक आहेत, त्याच्यामध्ये किशोर महाराज दिवटे आणि निवृत्ती दादा लकडे प्रसिद्ध जोडी आहे. खूप गोड आवाज आहेत, मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे, समाजाला वेड लावणारा आवाज आहे. तळ हाताच्या फोडाप्रमाणे लोक यांना जपतात. त्याचं कारण तितके गोड आवाज आहे, तेवढी तयारी आहे. माझे गुरुबंधू आहेत आमचे किशोर महाराज, आम्ही बरोबर राहिलो. 10 वर्ष आळंदीला बरोबर होतो. ते गायन शिकले, मी कीर्तन शिकलो आमचे, आणि आता कीर्तनकारही झाले. ते महाराष्ट्रभर त्यांच्या कीर्तनाची वाहवा आहे. मी सुद्धा युट्यूबला त्यांची कीर्तन ऐकलेली आहेत. आमचे किशोर महाराजांना माझं वंदन. दुसरे आमचे हरिभक्तपरायण निवृत्ती दादा लकडे, रामनगरला ज्यांची मोठी संस्था आहे, 100-200 विद्यार्थी महाराजांकडे पखवाज गायनाचं शिक्षण घेतात. निवृत्ती दादांनाही माझं वंदन. आपल्या जालना जिल्ह्याचं वैभव असणारे आमची माऊली महाराज आवटे, खरं तर महंत वैकुंठवासी भीमसिंह महाराज यांची कृपा त्यांच्या घरावरती आहे. आमचे बळीराम दादा पितृवत आहेत, आम्हाला मुलाप्रमाणे सांभाळणारे, आणि त्यांच्या पोटी आमची माऊली जन्माला आले. असा ताकदीचा आवाज आहे, बेतचा आवाज आहे. पहिली सुंदरते ध्यानपासून त्यांनी सुरुवात केली आणि कीर्तनाला रंगच आला बुवा. म्हणजे असा ताकदीचा आवाज असणारे उत्तम चाली कोणाच्याही मागे म्हणू शकतात, पण त्यांच्या मागे म्हणायचं म्हटल्यावर जरा जड जातं. असे आमचे माऊली महाराज प्रसिद्ध आहेत. माझ्या बरोबर बऱ्याच वेळेला मी त्यांना घेऊन जातो. तयारी आहे, रागरागिने माहिती आहे. भीमसिंह महाराजांची कृपा आहे त्यांच्यावर. पण आमचे माऊली महाराज आवटे पण कीर्तनाला आज उपस्थित आहेत, त्यांना वंदन. तळेकर शास्त्री तुम्हाला माझं वंदन. आमचे भांबेरीचे कणके महाराज तुम्हाला माझं वंदन. आमच्या संस्थेचे गुरुबंधू, ज्या संस्थेत मी शिक्षण घेतलं, आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले, एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्था, आमचे गजानन महाराज वडी गुजरीकर, आमचे सारथी दत्ता महाराज, आदी करून आपण सगळी उभी असणारे गुणीजन मंडळी, आमचे गणेश महाराज भोसले युवा कीर्तनकार. आमच्या भागातही त्यांची ज्ञानेश्वरी पारायणाची सप्ते आहेत. हो, आणि प्रत्येक भाषणामध्ये गणेश महाराजांचं नाव मनोज पाटील घेतात. त्याचं कारण त्यांचा तो त्याग, त्यांची ती भूमिका आहे. गणेश महाराजांनाही वंदन. बसलेल्यापैकी बरीचशी महाराज मंडळी आहेत, त्याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ गुरुबंधू जयराम महाराज, भांबेरीकर महाराज, भांबेरीकर आमचे कणके महाराज आहेत, ज्येष्ठ आहेत. आजू करून बरीचशी महाराज मंडळी, भोसरे महाराज आहेत, ज्येष्ठ अगदी, ज्यांनी या भागातला परमार्थ टिकून ठेवलेला आहे, त्यांनाही वंदन. आमचे अक्षय महाराज, विनोदराव, आदी करून आमचे लहाने बंधू तुळशीराम आप्पा, आदी करून आपण सगळी भाविक मंडळी, परिसरातून आलेली, गावातली सगळ्या माता मावल्या, सिस्टीम या कार्यक्रमाला पखवाज वाजवण्याचं काम, लग्गीचा बाज, माझे गुरुबंधू आमचे नरारी तात्या अवलगावकर, निश्चल तात्या आपण ज्यांना म्हणतो, फार प्रसिद्ध पखावज वादक आहेत. त्यांचा तो मधला बोल वाजवताना आपण पाहिला, सहजच टाळी वाजली. लोकांना टाळ्या वाजव म्हणावं लागतं, त्यांनी पखवाज वाजवता वाजवता सहजच टाळी घेतली. असे आमचे आवडीचे मृदंगाचार्य महाराष्ट्रभर गाजलेले आहेत. मोठे मोठे सप्ताह महाराज करतात. नरारी तात्यांनाही माझं वंदन. मोठे वादक आहेत. सिस्टीम, मंडप, डेकोरेशन, बालदार, चोपदार, गुणीजन, आपल्या गावचं भूषण आमचे गिरीबाबा. खूप आग्रह केला, 1 महिनाभर स्वतःची कीर्तनं सोडून गिरीबाबा उपस्थित आहेत. अशी एकाहुनी बळी रे. इथं कोणी आता हे तारक तिकून त्या भेटून आले. आता मला सांगत होते ते भाजपाची कार्यकर्ते तुमच्या गावातले ते आहेत, ते म्हटले ते त्या पक्षापेक्षाचं काही घेणं नाही. म्हटलं महाराज, फक्त समाजाचं घेणं आहे. मनोज पाटलांच्या मागं गाव उभं राहिलं, आणि आज ते आल्यावर आता मला सांगत होते जेवण करताना की मनोज पाटलाला सोडून आलो तर करमत नाही, मन लागत नाही. ऐका, ज्याच्या संगतीत आपण 20-25 दिवस राहिला आणि त्याच्यापासून आपण बाजूला होताना मन तुटतं, तर इतका त्याग करणारा माणूस आपल्या गावात आला, आपल्या गावाचं नाव झालं. थोडा त्रास मध्यंतरी झाला, त्या त्रासाबद्दल आपण त्याचा यलगार केलेला आहे. सरकारला त्याची माफी मागायला लावलेली आहे. या दृष्टीनं अगदी आपलं हे गाव पवित्र आहे. भक्तीच्या माध्यमातूनही, शक्तीच्या माध्यमातूनही आणि धर्माच्या माध्यमातून गावाला खूप सुंदर नावलौकिक मिळालं आहे. पण आपल्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला चटई टाकण्यापासून, आता येणारी जी 14 तारखेची सभा आहे, 14लाची ना मोठी सभा आहे बरं का, मी तुम्हाला सांगतो, न भूतो न भविष्यती होणार आहे. एवढे लोक आतापर्यंत कुठंच आले नसतील, एवढे लोक 14 तारखेला अंतरवालीला येणार आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती? मी रोज एका गावाला कीर्तनाला जातो महाराज, आणि नुसतं बीड जिल्ह्यात नाही, सगळ्या महाराष्ट्रात फिरतो. तुम्ही युट्यूबला साखरे महाराज नाव टाका, रोजचं कीर्तन पडतंय बघा युट्यूबला. हो, काल अहमदपूरला गेलतो, त्या अहमदपूरमधून त्या घोटक्याला जाताना 50 बॅनर लागलेले, चलो अंतरवाली, चलो अंतरवाली, चला मराठा आरक्षणासाठी, एवढे बॅनर लागले. एका अहमदपूर तालुक्यात एवढे,
तर पुण्यापासून मुंबईपासून नगरपासून लोक नुसते 14 तारखेची वाटच पाहतात बरं का. जसं आमचे वारकरी पंढरीच्या वारीची वाट पाहतात तसा मराठा समाज फक्त आता 14 तारखेची वाट पाहतोय. मला तिकडे मनोज जरांगेला पाहायला जायचे, भेटायला जायचे, आरक्षण मिळवायचे. या दृष्टीनं तुमच्याकडे खूप गर्दी होणार आहे. आपलं काम आहे या सगळ्या लोकांना आपण सांभाळा, शिस्तीत सांभाळा. तुम्ही सांभाळलेलंच आहे महाराज, अजून तुम्हाला तेवढं काम करायचं आहे. आणि मग त्या दिवशी कळस होणार आहे, कळस, आणि नक्की आरक्षण मिळणार आहे बघा, त्याच्यात काही दुजच नाही. आणि ते होणारच आहे, सगळ्यांचा विजय होणार आहे. त्यामुळे तर भक्तीची धारा आहे, शक्तीची धारा आहे. म्हणून अगदी या समाजाला कोटी कोटी वंदन करतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. शूटिंगवाले, लाईव्ह करणारी काही देवडे सारखी मंडळी आहेत, भरपूर कॅमेरे आहेत, सगळ्यांना वंदन. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. सर्वांगाचे कान करून 1 तास लक्ष देऊन ऐका. जो अभंग आपण आजच्या सेवेसाठी निवडलाय बहुतेकांच्या पाठातला आहे. जन्म सोन्याचा होतो, जन्म सार्थकी लागतो. मग तो कोणाचा लागतो, कसा लागतो, कोणी लावलाय, या पदाचं चिंतन आहे. जन्मालो त्याची आजी फळ झाले साची. साचं फळ मिळालं म्हणतात संत, जन्माचं सोनं केलं म्हणतात, जन्म सार्थकी लावला म्हणतात. जन्म सार्थकी लावण्यासाठी साधून काय काय केलं, कुठल्या पद्धतीनं जन्म सोन्याचा केला, याचं चिंतन. तसं तर मृत्यू लोकामध्ये 3 जन्म आहेत. एक तुमचा माझा जन्म आहे, एक साधूचा जन्म आहे, आणि एक देवाचा जन्म आहे. देवाचाही जन्म सोहळा साजरा होतो रामनवमीला, गोकुळाष्टमीला, वामन जयंतीला, नृसिंह जयंतीला. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावाला सप्ताहाच्या रूपानं देवाचा जन्म साजरा केला जातो. पण देवाला जन्म नसतो. आयुनी संभव नोही काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. देव जन्माला येत नाही गिरी बाबा, देव हा प्रगट होत असतो. कृष्ण रूपानं प्रगट होतो, राम रूपानं प्रगट होतो. सुंदरराव, आपण हस्तपोखरी जालना जिल्ह्यातून काही मंडळी आज आलेली बरं का. खूप नाव आहे त्याच्यामध्ये घेण्यासारखी, जेवढी जेवढी दिसतील आठवतील तेवढी घेत राहतो. पुढे ऐका काय सांगतो. देव हा प्रगट होत असतो महाराज. भगवतीच्या रूपानं नवरात्रामध्ये प्रगट होतो, कधी कृष्ण रूपानं द्वापार युगात प्रगट होतो. मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरी, दामोदर, श्रीधर, असे 1000 आहेत बरं का. असे 1000 जे अवतार देवाच्या अंशात्मक मानले ते सगळे प्रगट झालेले आहेत. म्हणजे देवाला जन्म नाही, देवाचं प्रागटीकरण आहे. म्हणून आता देव सोडून द्या. आता 2 जन्म राहिले बघा. एक तुमचा माझा जन्म आहे आणि एक साधूचा जन्म आहे. त्याच्यात तुमचा माझा जन्म सार्थकी लागण्यासाठी मिळालेला आहे आणि साधूचा जन्म सार्थकी लागलेला आहे. पुन्हा ऐका, तुमचा माझा जन्म जो मिळालाय तो काय टाइमपास म्हणून मिळाला नाही, उगीच मिळाला नाही, मजा म्हणून मिळाला नाही. मग पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडू आले. संत म्हणतात न घडणारा उपाय घडून आलाय आणि आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा तुमच्या माझ्या हातात हा जन्म मिळालाय. वायाला घालू नका, त्याला दौडू नका, त्याचा कोळसा करू नका, त्याची माती करू नका. आपण सगळेजण माऊली महाराज या जन्माचं कोळसाच करायला लागलो. सांगणारा काय, ऐकणारा काय, गाणारा काय, वाजवणारा काय, तुम्ही काय, सगळेजण कोळशातच रूपांतर करतात. एखादा असा मनोज जरांगे पाटला सारखा जन्माला येतो आणि तो संधीचं सोनं करून त्याचंही नाव करतो आणि समाजाचंही नाव करतो. ऐका पुन्हा सांगतो, संधी कोळशातच रूपांतर करतात माणसं महाराज. आजची तरुण पिढी सगळं, मी आमचे महाराज पाठामध्ये उदाहरण सांगायचे, फार गोड उदाहरण शिकण्यासारखं. म्हटले पूर्वीचे एक राजे असायचे, राजे आताही आहेत राजे, पण आताचे राजे जरा भांडण लावतात. त्या काळातले राजे भांडण लावत नव्हते, ते गोड असायचे, समाजाला धरून चालायचे, समाजाचा हिताचा विचार करायचे. आता कळकळ येत नाही, फार वाईट वाटतं. त्या काळामध्ये पूर्वीचे जे राजे असायचे ते शिकारीला जायचे. मग ते शिकारीला एक राजा गेला म्हणे, महाराज सांगायचे पाठामध्ये, फार गोड गोष्ट आहे.
गोष्टही शाळेमध्ये आपण शिकवतो तशी इतकी गोड आहे, फार लवकर कळेल तुम्हाला, ऐका. आणि म्हणजे तो राजा गेला शिकारीला तात्या, तर तो शिकारीला गेला तर त्यांना असा बाण लावला. क्षत्रिय होता, त्याला तो धर्म निभवायचा होता, व्याधाकडे लक्ष लागलं होतं, तिरंदाज होता, नेमबाज होता, सगळं लक्ष त्याचं बाणाकडे लागलं होतं. ते अर्जुनाला, दुर्योधनाला, धर्मराजाला, ते कौरव आणि पांडवाला ते द्रोणाचार्य शस्त्रकला शिकवायची, धनुष्यबाण शिकवायची. एक दिवस त्यांनी आंब्याच्या झाडाला पोपट बांधला असा वरच्या फांदीला, आणि सगळ्या शिष्यांना विचारलं वरच्या पोपटाचा डोळा उडवायचा आहे. हे धर्मराज, वरती पोपटाचा डोळा उडवायचा, तुला काय काय दिसतं रे वर? तर तो युधिष्ठिर म्हटला, मला पोपट दिसतो, डोळा दिसतो, आंबा दिसतो, पानं दिसतात, आभाळ दिसतंय. हो, सगळ्यांनी असंच सांगितलं. जो ओरिजिनल होता ना धनुर्धारी अर्जुन, जो क्षत्रिय होता, ज्याला नेम तिरंदाज होता, तो म्हटला गुरु मला फक्त आणि फक्त पोपटाचा डोळा दिसतो. तसं त्या राजाचं लक्ष बाणाकडे होतं, त्याला व्याधाचं शिकार करायची होती, अरण्यात जाऊन बाण लावला होता. पण तेवढ्यात काय झालं, एक त्या राजाचा पाय विषारी नागावर पडला दादा, आणि तो नाग चावताळला. नागानं फणा काढला, आणि नाग आता राजाच्या पायाला चावणार. राजाचं लक्ष बाणाकडं, नागाचं लक्ष राजाच्या पायाकडं. आता ते राजाला माहितीच नाही साप चावायला लागला आणि माझा पाय त्याच्या पायावर पडला आणि तो चावताळलाय, त्याचं लक्षच नाही. राजा मात्र बाणात वेगळं आहे, व्यस्त आहे. इकडं नागानं फणा काढला, आणि तेवढ्यात एक लाकूड लाकडं तोडायला गेला अरण्यात. त्यानं पाहिलं बुवा आपल्या राज्यातला राजा शिकारीला आलाय, त्यानं बाण लावलाय, त्याचं लक्ष व्याधाकडे लागलंय, आणि त्याचा पाय विषारी सापावर पडल्यामुळं सापानं फणा काढलाय. साप जर चावला, विषारी नागे, राजा मरून जाईल, आपल्या राज्याचं मोठं नुकसान होईल. म्हणून खांद्यावरची लाकडाची मुडी त्या लाकूड तोड्यानं खाली टाकली, धावतच गेला. अंतरवाडीकर ऐका, आणि तो विषारी नाग आपल्या हातामध्ये घेतला, राजाला ढकलून दिलं. साप नाप आपला बाण फेकून दिला, बाण चुकला, व्याध चुकलं, बाण खाली पडला, भाता खाली पडला, राजा खाली पडला, सगळा घोळ झाला. राजाला राग आला, पाहिलं तर कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं मला लोटलं. का लोटलं? तो विषारी साप माझ्या पायाला चावणार होता. या अज्ञात व्यक्तीनं स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली आणि माझा जीव वाचवला. एवढा विषारी नाग हातामध्ये घेतला माझा जीव वाचवण्यासाठी, आणि राजाने त्याला जवळ घेतलं. का रे, कुठं राहतो? तुमच्याच राज्यात राहतो. राज काय काम करतो? लाकडं तोडतो. राज काय करतो? या लाकडाचं याच्या मोळ्या बांधतो म्हणे. या मोळ्या घेऊन घरी जातो, त्याला वाळवतो, वाळल्यावर ते चुलीमध्ये घालतो, त्याचे कोळशे तयार करतो. हो, जालन्याला, वडीगोत्रीला, आंबडला, घनसांगवीला, पलीकडून शहागडला, त्याच्या पलीकडून गेवराईला, त्याच्या पलीकडून बीडला, अशा दोन्ही हायवेच्या रस्त्याला गाव असल्यामुळं 2-4 तालुक्यात जाऊन कोळशे विकतो. म्हटले 5 रुपये किलो, 2 रुपये किलो, माझा धंदा आहे. म्हटले मी लोहार आहे. असं का? एक काम कर म्हटले, आता काही लाकडं तोडू नको, हात काळे करू नको, कोळशी पाडू नको, चल माझ्या बरोबर. माझा जीव वाचवला. राजा खुश झाला. तात्या राजाला प्रधान त्या लाकूड तोड्या लोहाराला रथामध्ये बसवलं. राजाने रथ चालवला. जसा राज्यात आला तसं प्रधानाला हाक मारली, प्रधान इकडे या, या लोहाराला 5 एकर चंदनाची बाग देऊन टाका. या लोहाराला 5 एकर चंदनाची बाग देऊन टाका. आत्ता लावलेली देऊ नका, 2-4 दिवसाची लावलेली देऊ नका, 10-5 वर्षाची मोठी झालेली देऊ नका. तोडायला आलेली जी आहे ती देऊन टाका. लगेच द्या, लगेच द्या. आता ही चंदनाची शेती आपल्याकडे नाही अजून. तुम्ही पुष्पा पिक्चर पाहिला असेल बघा, पुष्पा, त्याच्यात ते चंदनाचं दाखवलेलं तुम्ही पाहिला काय? मी पेपरला वाचला, मी काही पाहिलं नाही. तर लोक लगेच डोकं लावायला तयारच असतात. महाराजांनी पाहिला कमी बाबा? नाही नाही, पेपरला वाचलं मी त्याची कहाणी. तर त्याच्यात असं चंदनाच्या व्यापारावर पिक्चर आहे म्हणतात. तो लाकडं तोडून त्याचा व्यापार करणे आजही येतात. ते तुम्हाला माहिती आहे, तामिळनाडू सारख्या त्या भयानक अरण्यामध्ये ते चंदन सापडतं. ते चंदन तोडून त्याचे कोटी रुपये होतात. एका एकर मध्ये किशोर महाराज 1 कोटीचं चंदन विकतं एका एकर मध्ये. राजानं किती दान केलं तुळशीराम आपा? 5 एकर दान दिलं गिरी महाराज. किती झाले? बोला ना, अंतरवाली हिशोब करतो ना. 5 कोटी. वा, 5 कोटी रुपयाची बाग एका मिनिटातच राजानं नावावर केली. 7-12 नावावर झालं. तलाठी रेन फिरण डोकंच नाही लावलं, दान देऊन टाकली. दानपत्रच केलं बुवा. 5 एकर माझ्याकडे बघा, 5 कोटी रुपयाची चंदनाची बाग. तात्या नाव 2-3 वर्ष गेले. राजाला वाटलं मी आपल्या गावातल्या लोहाराला, आपल्या गावातल्या लोहाराला 5 एकरची चंदनाची बाग दिली. मोठा बंगला बांधला असेल, भारीतल्या शाळेत पोरं शिकायला टाकले असतील, मोठी गाडी घे. पैसे आल्यावर माणूस याच्यापेक्षा पुढे काही करू शकत नाही. बरं, पैसे किती येऊ द्या, किती श्रीमंत होऊ द्या, लयत लय माणूस भारीतली गाडी घेईल, भारीतला बंगला बांधेल, चांगल्या शाळेत आपली पोरं शिकायला टाकेल. याच्या पलीकडे पैशाचा दुसरा उपयोग होत नाही.
खायला ते कामी येत नाही, त्याचा कोणताच उपयोग नाही. हा तुम्ही मजा करू शकता, त्याच्या पलीकडे त्याचा विनियोग नाही. अन्न वस्त्र निवारा याच्या पलीकडे तो दुसरीकडे तुम्ही खर्च करू शकत नाही. हो, त्याला राजाला वाटलं एवढं मोठं दिलंय मी, आता मोठा लोहार झाला असेल, श्रीमंत झाला असेल. उदाहरण लक्ष देऊन ऐका, फार गोड आहे. आणि मग राजा 2-3 वर्षांनी घोड्याची स्वारी करता करता गावातून असा फेरफटका मारत होता. तर नेमकं जुनं जे घर होतं ना लोहाराचं जुनं, त्या जुन्या झोपडीपासून राजाचा जाण्याचा प्रसंग आला. तर ते लोहार त्या जुन्या झोपडीमध्ये बसलेला त्याला दिसला. आणि राजाला वाटलं, राव या लोहाराला मी 2 वर्षापूर्वी 5 एकर चंदनाची बाग दिली होती आणि हे लोहार अजून या झोपडीतच कसं. म्हणून राजानं घोड्यानं उडी मारली, खाली आला. जसं राजाला पाहिलं यानं, तसं यानं राजाला मुजरा केला. राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा. ते मुजरा राहू दे म्हटले बाजूला, तुला मी 2 वर्षापूर्वी 5 एकर चंदनाची बाग दिलती, तू इथं कस काय म्हटलं या झोपडीत अजून. म्हटले राजा तुमची लय कृपा झाली. माझी काय कृपा झाली. अहो म्हटले तुम्ही बाग दिली ना तेव्हापासून मला या घरामध्ये 2 टायमिंगचं जेवण भेटतं. पूर्वी मला एकच टाइम जेवण भेटायचं. म्हटलं कसं काय. म्हटलं पूर्वी मला आपली पहिली भेट झालती का, तुम्हाला साप चावणार होता तिथं मला लाकडं तोडायला जावं लागायचं. आता इतक्या लांब जावं लागत नाही. तुम्ही बाग दिल्यापासून गावात जातो, रोज 2-5 लाकडं तोडतो, घरी आणतो, त्याला चुलीमध्ये घालतो, त्याचे कोळसे तयार करतो आणि गावातच बाजारात 2 किलो रुपयांनी विकून टाकतो. वा 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 म्हटलं, किती विकली बाग. 5 एकर विकली. म्हटले काही आता शिल्लक नाही राहिली. म्हटले सगळी जाळली का. म्हटले हो. किती पैसे. 3-3.5 हजार रुपये आले. म्हटले बरं का 2-4 वर्षात. वा वा म्हटले. आता जाळायला आज जाळायपुरतं राहिले. म्हटले एवढं लाकूड. एक काम कर म्हटले, हे लाकडाचा तुकडा घेऊन समोरच्या व्यापाऱ्याकडे जा, त्याला म्हणावं राजानं पाठवलं, हा लाकडाचा तुकडा कितीला घेतो. राजा काय म्हटले जाळायचं नाही. जा जा जा. राजाची आज्ञा म्हणून घेऊन गेला. व्यापाऱ्यानं नाकाला ते जसं ते लाकूड लावलं आणि त्याला कळालं हे ओरिजिनल चंदन आहे. वास आल्याबरोबर तो व्यापारी म्हटला, ए तुझ्याकडे लाकूड कुठून आलं, काय झालं. म्हटलं एवढ्याच तुकड्याचे 10,000 रुपये देतो बघ. म्हटलं असे जर अजून असतील तर घेऊन ये, कोटी रुपये देतो. आणि मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला, एवढाच तुकडा 10,000 आलाय, तर असे तुकडे 2 वर्षात मी कोळशे करून जाळून टाकले, त्याचा कोळसा पाडून ते जाळून टाकले. हे त्या लोहाराचं नाही चाललं, ही मी तयार केलेली कथा आहे, आपली उगे बनवलेली कथा आहे. तो लोहार ठेवा बाजूला. आता 5 कोटी रुपयात ही चंदनाची बाग मिळत नाही. नीट ऐका बरं. तुम्ही जे बसलेले आहात ना सगळे, माता पुरुष स्त्री कुणी घ्या, 5 कोटी रुपयात गिरीबाबा, लकडे दादा, किशोर महाराज ही चंदनाची बाग मिळत नाही. पुढचं सांगू, गणेश महाराज, माऊली महाराज 5 कोटी रुपयात या बागेतल्या आटम मिळत नाही. कान नावाचा, डोळा नावाचा, शिर नावाचा, बोट नावाचा, पाय नावाचा, पोट नावाचा, कोणताही घ्या, तुमच्या जवळ जे आहे ते सगळं जरी डॉक्टरला दिलं तुम्ही आणि तुमची शिर खराब झाली आताची, मिळत नाही. कान खराब झाला, मिळत नाही. मेरुतुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे अर्धक्षण नरदेव. अर्धक्षण सुद्धा 50 कोटी नाही, 5 अब्ज नाही. तुमच्या जवळचं सगळं जरी दिलं तर अर्धक्षण सुद्धा या 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 चंदनाच्या बागेतलं काहीच मिळत नाही. ऐका, एवढी श्रीमंत चंदनाची बाग वरच्या राजानं तुम्हाला मला दान दिलेली आहे. पुड्या खाऊन, दारू पिऊन, कुणाची तरी निंदा करून, कुणाच्या तरी टोप्या आपल्या डोक्यात घालून, आपल्या टोप्या दुसऱ्याच्या डोक्यात घालून आपण याचा कोळसाच केला की नाही. आपण
आपल्या सगळ्या कथेचा सारांश सांगितलं. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना कोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना कोया. फायदा काय केला? कोळसा केला कोळसा, पुड्या खाऊन कोळसाच झालाय, दारू पिऊन कोळसाच झालाय, नाही व्यसन केलं लोकांची निंदा केली कोळसाच झालाय, कुणाचं तरी वाईट केलंय कोळसाच झालाय, कुणावर तरी जळलं कोळसाच झालाय. वाईटच आहे मला. आपण सगळेजण त्याचा कोळसा करतोय. कोळसा करण्यासाठी नाही रे दादांनो, ही संधी आहे, परत परत मिळत नाही. बालपण तरुणपणात मिळत नाही, तरुणपण म्हातारपणात मिळत नाही. क्षणाक्षणाला चाललंय रे. पुन्हा पुन्हा सांगतो, बालपण तुम्हाला तरुणपणात मिळणार नाही, तरुणपण तुम्हाला म्हातारपणात मिळणार नाही. बरं का, खरंच सांगतो, म्हातारपण मेल्यावर मिळणार नाही महाराज. कोणतीच परत संधी नाही महाराज, परत नाहीच. आता कितीही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, होत नाही, कारण ती संधी निघून गेली, तो काळ निघून गेला, ते वय निघून गेलं. म्हणून बालपणात संस्कार नावाचं सोनं केलं पाहिजे, तरुणपणात त्याग नावाचं सोनं केलं पाहिजे, म्हातारपणात भजन नावाचं सोनं केलं पाहिजे. एक एक मिनिटात सांगतो मी तुम्हाला. बालपणामध्ये संस्कार देणारी माता आहे जिजाऊ. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. जेव्हापासून उपोषण सुरू झालं, आंतरवालीला समाज जमला, इथं ते याच बाकावर याच इथं ते मनोज जरांगे पाटील झोपले. 15 दिवस अन्नाचा कण घेतला नाही, पण त्यांना बळ देणारा हा छत्रपती शिवाजी महाराज इथं होता. तो राजा इथं स्थापित होता. महाराष्ट्रात नाही, भारत देशात नाही, परदेशात, परराज्यात, परधर्मात राजांचे पुतळे उभे राहिलेत. राजा सगळ्यांना माहिती झालाय, पण राजा उभं राहण्याचं कारण बालपणामध्ये जिजाऊनं संस्कार दिलेले आहेत. हो, कोण जिजाऊ आहे महाराज? किती लोकांना कळाली जिजाऊ, किती लोकांना कळाला धर्म, किती लोकांना. कोणतीही जिजाऊ नसते. सध्या लय लोकांचं आहे, राज पुन्हा जन्माला या, राज पुन्हा जन्माला या, राज पुन्हा जन्माला या. बापन ठेवलं राजे पुन्हा जन्माला, त्याच्यासाठी जिजाऊ लागते अगोदर. त्याला जिजाऊ सारखी पवित्र कुस लागते. कोणाच्याही पोटी राजा जन्माला येत नसतात. कोणतीही माता भाग्यवान नसते. ऐका, त्याच्यासाठी माता भाग्यवान लागते. माहेरचं आडनाव जाधव होतं आणि सासरचं आडनाव भोसले होतं जिजाऊ. कधीतरी वाचा तिचा इतिहास. माहेरचं आडनाव गिरीबाबा जाधव आहे, लकडे दादा, आणि सासरचं आडनाव भोसले. कधीतरी वाचा तिला. जन्माला आली ती सिंदखेडला. आमच्या लकडे दादानं, लकडे दादाचे मित्र आहेत तिथे एक, माझं काल्याचं कीर्तन घेतलं होतं सिंदखेड राजाला. मोठा सप्ताह असतो लकडे दादांच्या हस्ते. त्या गावाला गेल्यावर आम्ही सगळे ते राजकोट किल्ले, त्यांचे घरदार सगळं पाहून आलो दादा, आणि आम्ही फिरलो. आम्ही सगळी एका परिवारातली मंडळी आहोत. ऐका, आणि ज्या वेळेला तिथं गेलो ना, तर त्यावेळेला तिथं सांगितलं मला एक जणानं की ज्यावेळेला म्हणे ती जिजाऊ जन्माला आली, जिजाऊ जन्माला आली, तर राजांच्या त्या लखोजी राजानं हत्तीहून साखर वाटली लोकांना. हत्तीहून. काय बाप असेल महाराज, काय आनंद झाला असेल त्याला. मुलगी जन्माला आली, हत्तीहून साखर वाटली. आम्हाला मुलगी झाली, आमच्या बापानं मुलगी मारून टाकली महाराज. कोणत्या देशात येत आपण, कोणत्या संस्कृतीत येत आपण? 3 पोरीत आमच्या दत्ता महाराजाला 3 मुली, ते 3 मुली, तरी सुद्धा ते म्हणतात नाही मला खूप आनंद आहे. अहो असं असं जगा ना जरा, काय अडचण नका ना. काय एक मुली, अहो एक शरद पवारांना काय कमी तुमच्याकडे आलं तिथे? कुठून डॉक्टर औषध आणू शकत नाही, कोणत्या कोणाकडे जाऊ शकत नाही. ते औषधं किती नाही ना महाराज. गोपीनाथरावांना 3 मुली आहेत. तुम्ही पुन्हा बघा, मी सगळ्यांचा इतिहास सांगू शकतो तुम्हाला. असं मारू नका मुलीला महाराज. मुलगी देशासाठी फार गरजेची आहे. कशासाठी सांगतो? एक मुलगी, ऐका, एक मुलगी जन्माला आली तर हत्तीहून साखर वाटली. मुलगी तशीच निघाली. अरे पोरींनो ऐका, मुलगी पण तशीच निघाली गिरी बाबा. पोरगी, हो तुम्ही नवरात्रातला सप्ताह करता तुमच्या अंतरवालीला, एवढा गोड गाव आहे, जरा घरी घेऊन जा. कशी निघाली मुलगी? हो 8 वर्षाची झाली की दांडपट्टा हातात घ्यायला लागली, 10 वर्षाची झाली की तलवार उचलायला लागली, 11 वर्षाची झाली की घोड्यावर बसायला लागली, 12 वर्षाची झाली की रिकी बनवायला लागली, 16 वर्षाची झाली हो हातात दांडपट्टा घेऊन फिरायला लागली. हो मला गड पाहिजे, मला स्वतंत्र राज्य पाहिजे, मला ध्वज पाहिजे, माझा हत्ती पाहिजे, मला गड पाहिजे. कमी वयात तिचं सुरू झालं. नवराही तसाच मिळाला. शहाजी राजा बरोबर लग्न झालं. सगळा इतिहास सांगायला वेळ नाही. बालपणातले संस्कार आणि कुणी दिलेत? कोणत्या आईनं पोरं घडवलीत? कोणती आई म्हणू शकते माझ्या पोटी शिवाजी राजा जन्माला आला? कोणती माय म्हणू शकते माझ्या पोटी मनोज जरांगे पाटील जन्माला आला? कोणती माय म्हणू शकते माझ्या पोटी ज्ञानोबा जन्माला आले? कोणती माय म्हणू शकते माझ्या पोटी नाथ महाराज जन्माला आले?
कोणत्याही आईच्या फुटी जन्माला येत नसतात असे संत शूरवीर. त्याला तेवढी क्वालिटी लागते, तेवढं पवित्र कुस लागते. कथा त्याच्यासाठी सांगतो. माहेर जाधव, सासर भोसले मिळालं. वेळुळच्या शहाजी राजांबरोबर लग्न झालं, थाटात लग्न झालं. आणि लग्न झाल्यावर मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपल्या देशाला एक कलंक आहे कायम, तो पुसून टाकण्याचं काम या जरांगे पाटलांनी केलंय बघा. आपल्या देशाला कलंक आहे. कोणता कलंक आहे ऐका. आपलेच लोक आपल्यात भांडण लावतात बघा. कळाला तर लिहून घ्या एवढं. आपलेच लोक आपल्यात भांडण लावतात. आपापसात भांडायचं नाही. माळ्यांनीच काय मराठीशी भांडायचं, ब्राह्मणांनीच काय मराठीशी भांडायचं, काय आपल्या आपल्यातच भांडायचं. आपल्यात भांडू नका महाराज. आपल्यात भांडण झाले म्हणून तर इथपर्यंतची ही पाळी आली. आपल्यात भांडण आहे. आपापसात भांडू नका. आपापसात भांडण्यात मजा नाही महाराज. आपापसात कधी भांडू नका. भांडण लावून दिलं निजामशाहीनं, हत्ती पिसाळला आणि त्या हत्तीचा वध मराठ्याकडून झाला. तर युद्ध इतकं पेटलं, जाधवाच्या तलवारी भोसलेवर आदळल्या आणि भोसलेंच्या तलवारी जाधवावर आदळल्या. युद्ध आपापसात सुरू झालं. आता एका बाजूला जाधवांच्या तलवारी आहेत, एका बाजूला भोसलेंच्या तलवारी आहेत. किशोर महाराज युद्ध आपापसात भिडलंय. गणेश बाबा एका बाजूला बापाचं कुटुंब आहे ज्यानं जन्म दिला, आणि एका बाजूला ज्याच्याशी लग्न झालं त्या पतीचं कुटुंब आहे. काय अवघड आहे त्याची जाऊच्या जीवनात. कशी असते जिजाऊ, कोण असते जिजाऊ. एवढी तरणी बाण पोरं इथं आहेत. एवढा 40-35 दिवसाचा सप्ताह तुमचा, 50-100 कीर्तनकार या गादीवर येऊन गेलेत. एक वर्षभर तुम्ही आजचं कीर्तन विसरणार नाहीत. ऐका माझं, याच्यासाठी सांगतो. एका बाजूला जाधवांच्या तलवारी आहेत, एका बाजूला भोसलेंच्या तलवारी आहेत. तलवारी आपापसात भिडल्यात. आता बाप तरी मरतोय नाही तर नवरा तरी मरतोय. युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धाचा शेवट दत्ता पाटील नावाचा जिजाऊ महासाहेबांचा पोरगा भाऊ धरणीला पडला. लखोजी राजांनी तलवार उपसली. 50 वर्षाचा म्हातारा रणगाडात उतरला. एका बाजूला जाधवांच्या तलवारी होत्या. जाधवांचे सरदार खाली पडत होते, भोसलेंचे सरदार खाली पडत होते. आता एक तलवार आदळली, ती बापाची होती म्हणजे सासऱ्याची होती. त्याच्या बाजूला दुसरी तलवार आदळली जी आपल्या नवऱ्याची होती. एका बाजूला बाप आहे ज्यानं जन्म दिलाय आणि एका बाजूला नवरा आहे ज्याच्याशी लग्न झालंय. युद्ध जिजामाता पाहते. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. ऐकारी अंतरवाली युद्ध आपापसात भिडलंय. कोणती माता संस्कार देणारी आहे, कोणती माता बालपणात पोराला संस्कार देणारी, कोणती माता राजाला जन्माला घालणारी आहे, कोणती माता भाग्यवान आहे. जिजामाता युद्ध पाहत होती. ऐका अंतरवालीकर, ऐका ऐका. आपण मराठा आरक्षणासाठी एकत्रित आहोत. एवढा सुंदर सप्ताह आरक्षणासाठी आपण ठेवलाय. विचार घरी घेऊन जा. जिजाऊन आपल्या मेनातली तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, खबरदार बाबा, खबरदार. अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाढ धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. जरा जोरात वाजा, जोरात. कोणाच्याही पोटी नाही येत जन्माला मारा. इथं आपली बायको माहेरी जाऊ दिली नाही नागपंचमीला. अरे रे रे, कुंभट तोंड करते ती, कुंभट. चहा सुद्धा देत नाही रे आपल्याला. भाकर तर लांब राहिली. तिचं तोंड पाहून आपण 2-4 दिवस घरी जात नाहीत. इथंच येऊन बसतो जरांगे पाटला जवळ. पाहत सुद्धा नाहीत आपण तिकडं रे. कल्पना करून बघा, आपली बायको जर 2 दिवस माहेरी जाऊ दिली नाही तर ती आपल्याला बोलत नाही. इथं माहेर कायमचं संपलं. बापाला तलवार आडवी लावली. बाबा, अगोदर माझ्या कुंकवाचा विचार मला महत्वाचा आहे. मला माझा राजा पाहिजे, मला माझा नवरा पाहिजे. तो त्याच्यासाठी तुमच्याशी युद्ध करावं लागलं तरी चालेल. मला मारा, पण माझ्या कुंकवाची बाजू मला धरावी लागेल. अशा वाघिणीचा तो छावा म्हणतो की नाही आपण. अशी जिजाऊची ती पुण्याई म्हणून फळाला आली. याच्यासाठी सांगतो ती पुण्यवान माता आहे. तिला म्हणतात पुण्यवान माता, तिला म्हणतात भाग्यवान माता. खरंच सांगतो, आईच्या नाही बरं, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. कुठे नाही, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. शुरानी नुसतं ऐकू नका, हे घरी घेऊन जा. हो, त्या मातेनं संस्कार दिले जिजाऊन. ते बघ कोण नाना पाहिजे, ते बघ पुरंदर पाहिजे, ते बघ राजगड पाहिजे. या मनोज पाटलाच्या आईचे संस्कार आहेत. मनोज
मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, तुझी गरज आहे, जा. ऐका रे, याच्यासाठी सांगतो, बालपणामध्ये आईनं संस्कार दिले पाहिजे. बालपणाचे संधी आहे संस्कार, त्याच्या पुढे तरुण झालात तुम्ही. तरुणपणामध्ये केतन किंग, टायगर वजीर बाबा, हिरा गोवा, ब्रिस्टॉल गोल्ड, आपल्या क्लासिक उडंगरमपणामा कोंबडा मजूर गायच, हे खाण्यासाठी नाही. 10ला 4 बाबा होत्या, 2 झाल्या. 10च्या 4 गोवा होत्या, 2 झाल्या. 3ची ब्रिस्टॉल 10ला झाली. 15ला गोल्ड फ्लॅग मिळायला लागली. 10 रुपयानं किमती वाढायला लागल्या. आमची पोरं सणाट पुड्या खातात, त्याच्यासाठी नाही रे तरुणपण. तरुणपण त्यागासाठी आहे. तरुणपणातला त्याग किती मोठं बनवतो माणसाला. तुमच्याच गावातलं उदाहरण, तुमच्या समोरचं उदाहरण. अरे ऐका रे, जो मनोज जरांगे पाटील, ऐका ऐका, फक्त समाजासाठी या भागात लढत होता. आज ते पंढरपूर देवाचं आमच्या उद्या पंढरपूर वारीचं लाखांनी लोक जातात. तिथं लाख लोक फुलं टाकायला जमलीत त्या मनोज जरांगेला. का जमलीत पाटलांना? का जमलीत? तरुणपणात त्याग केलाय, तरुणपणात. अरे आईचा त्याग आहे, बायकोचा त्याग आहे, मुलीचा त्याग आहे. काय पुरीचं भाषण आहे महाराज त्या मनोज जरांगेच्या. अरे एवढं छोटस बाळ रे, त्याचं भेट नाही रे त्या लेकराची. सकाळी पोरग पाहिलं आणि संध्याकाळी दिसलं नाही. का 26 मन होतं आपलं गणेश महाराज. 15 दिवस झाले इथं बसून, 10 दिवस दवाखान्यात, तिथून आले मिरवणुका चालल्यात, सभा चालल्यात, लोकांना मराठा आरक्षण मिळवण्यासाठी एक विचार बनवण्यासाठी गावोगावी चालले. त्याग नाही तर काय, तरुणपणात त्याग केला. तरुणपणात जी माणसं त्याग करतात ना, ती मोठी असतात, त्यांना यश मिळत असतं. तरुणपणातला त्याग आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, तरुणपणातला त्याग आहे भगतसिंहाचा. मी कायम सांगतो, त्यागच नाही महाराज तरुण, आणि केला पाहिजे. आमच्या रामायणातला जो त्याग आहे ना रामाचा, तो करून सांगतो ऐका. पहिल्या वरानं कैकईनं भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. असा क्रम असा आहे बरं. पहिल्या वरानं वनवास नाही मागितलेला, पहिल्या वरानं गादी मागितलेली आहे आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. कारण मंथरा फार हुशार होती. मंथरा म्हणून एक वाक्य सांगतो, जवळ मंथरेला येऊ देऊ नका. मनोज जरांगे पाटलाचा विजय कशामुळे झाला माहितीये का? त्यांनी कानाच्या लांब माणसं ठेवली. इथं बोला म्हटले, काय बाहेर गेले नाहीत. जवळ येऊ नका म्हणायचे, लांब. काय बोला, ही मंथरा आहे महाराज. हे मोबाईल सुद्धा मंथरा आहे महाराज. याच्यापासून जरा सावधान राहा. हे आता मुलाच्या हातात आला, पोरीच्या हातात आला, महिलांच्या हातात आला, लहान लेकराच्या हातात आला, महाराजाच्या हातात आला. नाद लागला आपल्याला त्याचा महाराज. इंस्टा स्टोरी, फेसबुक स्टेटस, याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही. आता एखाद्याला भाकर नसली तरी चालेल, पण फेसबुक लागतंय, व्हॉट्सअप लागतंय, सोशल मीडिया लागतोय. नाद लागला आपल्याला त्याचा. पुन्हा ऐका, ही मंथर आहे, तुमच्या डोक्यात प्रवेश करते ती. महिला त्या मोबाईलवर मालिका पाहायला लागल्या. माझीच बायको पाहत होती एक दिवस, वाईट महाराज. तिचा मोबाईल घेतला, ती म्हटली तुमचा ठा मग बाजूला. म्हटलं आपलं गपरा जाऊ द्या, पाहू द्या. म्हणलं काय मालिका ज्या आहेत ना, मालिका तुम्ही मालिका पाहिली का कधी? मालिकात बारीक निरीक्षण करा, मालिकेत काय दाखवलं जातं. ज्या मुलीचं लग्न करायचंय तिला जो नवरदेव बघायचा आहे ना, त्याची 3 लग्न झालेले असतात. इथं एक तरी माणूस आहे का हो मुलीचा बाप, लग्न झालेल्या मुलाला माझी मुलगी मी देऊ शकतो? नाही देऊ शकत. एकही मुलीचा बाप लग्न झालेलं नाही, नुसतं लफडं माहिती झाली तरी देत नाही. लक्षात ठेवा, मा पोरगा घाण आहे म्हणूस तर बाप म्हणतो तिकडे जायचंच नको. आणि 3 लग्न झालेले मालिका तुम्ही पाहता कसं काय? त्याचं एकमेव कारण आहे, ते तुमच्या बुद्धीमध्ये प्रवेश करतात. मंथर आहे ती, सावधान राहा. मंथरेला बाजूला ठेवा, कधीच भांडण होत नाही महाराज. मंथरा हुशार होती. मंथरा म्हटली, बघ कैकई, पहिल्या वरानं जर तू वनवास मागितला ना, तर वनवास शब्द ऐकला आणि राजा मिळाला तर भारताची गादी तशीच राहील. म्हणून पहिल्या वरानं भारताला गादी माग आणि मग दुसऱ्या वरानं वनवास माग, मिळाला तर मिळाला. इतकी गाण असते मंथरा महाराज. कैकईच्या बुद्धीत प्रवेश केला आणि रामायणातली कथा आहे बघा, घरी घेऊन जा. पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. 14 बरस राम वनवासी, राघवा जा रे, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला. अयोध्या स्मशानासारखी दिसायला लागली पोरांनो. ऐका, घरावरच्या गुड्या खाली झाल्या
आनंद करणारी अयोध्या शोकमग्न झाली, कारण घरावरच्या गुड्या खाली येत होत्या. अयोध्येला माहिती पडलं होतं उद्या होणारा राजा, उद्या होणारा राघव अयोध्येची वाट धरून निघालाय. अंबरडा फोडून सगळी माणसं रडत होती. कसार मरदा आकुन गेला राम, कसार मरदा आकुन गेला राम. रामाविन माझ चैन पडेना, रामाविन माझ चैन पडेना, नाही जीवासी आराम. कसा काय भाव आहे ना. विश्वाचा मालक अयोध्या सोडून गेला. ऐका, आता भरत परत आला. आणि ज्या दिवशी भरत परत आले ना, त्या दिवशी भरताला माहिती झालं की माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला. तर या देशातला पहिला मुलगा आहे अंतरवालीकर. ऐका, या देशातला पहिला मुलगा आहे भरत. त्यानं भावासाठी आईला श्राप दिला. काही चांडाळणी, हे पापिली, हे मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. हे मा, तू स्वार्थी आहेस, तू पापी आहेस. इतका शब्द लागला कैकेयीच्या हृदयाला. कारण आईला जिवंत असताना पोरग आई नाही म्हणलं की मेल्यापेक्षाही जास्त दुःख आहे. बापाला जिवंतपणे पोरग बाप नाही म्हणलं की मेल्यापेक्षाही जास्त दुःख आहे. बरं का, जिवंत गेल्यावर ना कदा आला ग. आमच्या महाराष्ट्राला सध्या येडच लागलंय. वर्ष श्राद्धाला हे मोठा महाराज, झपक्या कीर्तन, भारी सिस्टीम. महाराज आईचं श्राद्ध आहे, महाराज बापाचं श्राद्ध आहे. गेल्यावर 50 लाख खर्च करणारे माणसं मी पाहिलेत रे. पण जिवंत असताना तिचा सोहळा करा, जिवंत असताना तिला व्यासपीठावर बसवा, जिवंत असताना आईच्या गळ्यामध्ये हार घाला, जिवंत असताना तिच्या समोर एखादी सप्त्याची पंगत घाला. सांगू तुम्हाला, आज सगळ्यात जास्त आनंद या मनोज जरांगेचा जर कुणाला असेल तर फक्त त्यांच्या आईला आहे महाराज. तो का, तो त्या आईला माहिती असतं माझा पोरगा किती चांगला निघाला, समाजासाठी जगणारा निघाला, आरक्षणासाठी लढणारा निघाला. हे आईला आनंद असतो महाराजाचा. आणि तुम्ही जर तिला जिवंतपणे बोलत नसाल ना पोरांनो, त्याच्या इतकं दुःख तिच्या जीवनात कधीच नाही महाराज. मेल्यापेक्षाही जास्त दुःख आहे. बापाला पोरगा बाप म्हणत नाही तेव्हा, आणि आईला आई म्हणत नाही तेव्हा. लई लोकांनी आई सांगितली महाराज. उद्या पुरुषोत्तम बा, उद्या किंवा या 2-4 दिवसात येणारच तुमच्याकडे पुरुषोत्तम पाटील. आई माझी मायेचं सागर फेमस आहे, आईवर बोलणारे. साखरे महाराज 10 मिनिटं शेवटी आई सांगतात, फेमस आहेत हो. आईवर बोलणारे कमी महाराज आहेत का? बापावर बोलणारे कविता, हो गाणे, काय नाही निघालं आईवर, कादंबऱ्या खूप निघाला आईवर. पण सांगू तुम्हाला, एक ओवी आहे त्या श्रीधर स्वामींची. नाथ महाराजांच्या अगोदर एक श्रीधर स्वामी होऊन गेले. हे भक्ती विजय, राम विजय हे जे ग्रंथ आहेत ते सगळे त्यांनी लिहिलेले आहेत. त्या श्रीधर स्वामींची एक ओवी सापडली मला गिरी महाराज. काय ओवी आहे? कोणतीच कविता या ओवीची बरोबरी करणार नाही, कोणताच अभंग, कोणती ताकद, कोणती कादंबरी या कवितेची, या ओवीची बरोबरी करणार नाही. त्यांनी आई सांगितली. आई म्हटले 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला घडणार नाही. पृथ्वी म्हटलो मी, पृथ्वी अंतरवाली नाही बरं का, हो जालना जिल्हा नाही, मराठवाडा नाही. पृथ्वीची प्रदक्षिणा सोपी आहे का? काही माणसं आता इंदुरीकर महाराज आहेत आमच्या संप्रदायात, अंगाला केस नाही एवढे कीर्तन केले म्हणतात. अंगाला केस नाही म्हणतात ना कीर्तनात, ते माझ्या अंगावर केस नाही एवढे कीर्तन झाले, तरी सुद्धा त्यांना अर्धा जालना जिल्हा माहिती नाही बघा अजून. अर्धा एवढे कीर्तन करून सुद्धा. तर तुम्ही महाराष्ट्र कधी फिराल? तुम्ही पृथ्वी कधी, मी 2009 पासून कीर्तन करतो गिरीबाबा. तुम्ही माझे 100 कीर्तन आतापर्यंत घेतले असतील. हे आमचा गिरीबाबा म्हणजे आमचे डीपीचे महाराज बरं का.
होय, सगळ्यांची डीपी आमची ती, सगळ्या महाराज लोकांना आणू शकतात, ते ताकद आहे त्यांच्यात ती, आणि तेवढा गोडवा आहे त्यांच्याकडे, प्रेम देतात, भेद नसतो, काही नसतो, सगळ्याला धरून असतात. प्रत्येकाच्या सुखदुःखातला माणूस, प्रत्येकाला आवडणारा माणूस सांप्रदायिक एकच, तो म्हणजे महादेव महाराज गिरी, बरं का. सगळ्यांचे गोड अगदी, कोणी असो त्यांच्या पुढे माणसं बोलतही नाही, तर लोक कणाकण पैसे सांगत आहेत, त्यांना सांगायला माणूस भेटतो जरा, बरं का. नको म्हणतो, कायम कार्यक्रम घेणारे माणसं आमचे गिरीबाबाला सगळं माहिती आहे याच्यातलं. चला, मी कशासाठी सांगतो, आपण पृथ्वी फिरू शकत नाही तेवढं आयुष्य आपल्याकडे नाही किशोर महाराज. हो, 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा आपण करू शकतो. तुम्ही किती फोकसला या आणि किती मोठे व्हा, किती काम करा, पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा होणार नाही. पण 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्यावर जे पुण्य लागतं का, ते तुम्हाला रोज मिळेल. काय बोलता महाराज? हो, काशीला एकदा जायला वेळ नाही, मीच गेलो नाही अजून. काशीला एकदा जायला आपल्याला वेळ नाही गणेश महाराज. हो, काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा मारल्यावर किती पुण्य होईल किशोर बाबा? हो, किती अगणित. नाही जायला वेळ आपल्याला, ते सुद्धा पुण्य रोज मिळेल तुम्हाला. काय बोलता? हो, ओवीच तशी आहे महाराज. ओवी सांगते, ओवी ऐका, त्या श्रीधर स्वामींनी शब्द लिहिलेत. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. म्हटले तुम्हाला 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य रोज मिळेल, 2 लक्ष काशीच्या प्रदक्षिणेचं पुण्य रोज मिळेल. सांगा महाराज कधी मिळेल? ओवी ऐका. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. कधी? एक नमस्कार करिता मातेसी, इतके पुण्य हो. जिवंत असणाऱ्या तुमच्या घरच्या माय बापाच्या पायाला तुमचं दिवसातून एकदा, अंतरवाली, एकदा तुमचं मस्तक तुमच्या आई वडिलाच्या पायाला लागलं, एवढं पुण्य संतांनी तुमच्या पदरात घातलं. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले यांची चाल. मी महाराजांकडे 5-7 वर्ष होतो. तात्या होते, गुरुजी होते, महादेव बाबा, आमचे किशोर महाराज, आम्हाला थोडा थोडा सहवास लाभला. आणि वडीगोदरीला जास्त सहवास होता आमच्या महाराजांचा. गजानन महाराजांना लाभला, आमचे भांबेरीचे कणके महाराज त्यांना लाभला. आमचे महाराज म्हणजे 90 वर्षाचे, आता 85च्या घरात गेले, अजूनही पायात घुंगरं बांधतात, गळ्यात विणा घेतात, हातामध्ये चिपळ्या घेतात. छोटंसं मंदिर आहे माऊलीचं संस्थेवर, त्या मंदिरात आजही नाचून काकडा करतात. एखाद्या गावात कीर्तनकार मुक्कामी थांबला तर मग तो तुम्हाला राहायला रूम मागतो, माझी नाश्त्याची व्यवस्था करा म्हणतो, झोपायची व्यवस्था करा म्हणतो. आमचे महाराज जर एखाद्या गावात कीर्तनाला मुक्कामी थांबले तर ते म्हणतात मला विना आणून द्या, मला पाठ काकडा करायचा. असे साधू आता राहिले महाराज. खरंच महाराज आपल्या भागाचं वैभव आहेत महाराज. ते जवळ आहे चंदनापुरी, चंदनापुरी महाराजांचं जन्मगाव आहे. मी 5-6 वर्ष होतो महाराजांकडं. पायामध्ये घुंगरं बांधतात, आजही मीराबाई सारखा नाचून काकडा करतात. ओरिजिनल महात्मा, शुद्ध महात्मा. एक जण मला म्हटलं महाराज शांतीब्रह्म मारुती बाबांच्या नंतर आता कोण महात्मे राहिले? अरे आहेत रे आहेत, पैठणला जा आणि रखमाजी महाराज नवले यांना पहा, महात्मेचे. कृष्णाजी महाराज नवलेला पहा, महात्मेचे. परमार्थ पदावर चालले आजही. 1 रुपयाचा विचार न करता फक्त मुलं शिकवतात, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. अशी संस्था आहे आमची. अशा संस्थेत आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. महाराज नाचून भजन करायचे, आम्हाला चाली शिकवायचे. दुर्गा रागातली ही ठेवण आहे, फार सुंदर अर्थ सांगणारी. माय बाप अंतरवाली, ऐका जरा हे. इथं 1 इताचा बांध आपल्या भावानं कोरला. एका आईच्या गर्भातून आलेले 2 भाऊ, 1 इताचा बांध 1 इताचा कोरला तर सक्का भाऊ कोर्टात केस टाकतो. कोर्टात एका आईचा विचार न करता माय बापाच्या समोर भाऊ भांडण करतात. आणि इथं गादी मिळाली तरी सुद्धा तो भरत म्हणतोय आई ही गादी माझी नाही,
ही माझी गादी दादाला नेऊन द्यायची, या भरताची गरज आहे, याच्यासाठी कीर्तनाची गरज आहे. हे कीर्तन कशासाठी पाहिजे, सप्ताह कशासाठी पाहिजे, हे कीर्तनात ऐकायला मिळेल तुम्हाला. का रामायणाची गरज आहे आम्हाला, का आम्हाला गीतेची गरज आहे, का आम्हाला विवेकानंदाची गरज आहे, का आम्हाला छत्रपती शिवरायांची गरज आहे. अरे कीर्तनातून मनोज जरांगे पाटलासारखा बोलणारा तयार होतो. कीर्तन ऐकून त्याला त्याच्या अंगामध्ये बळ येतं. छत्रपती शिवाजी महाराज ऐकून हातामध्ये तलवार घ्यावी वाटते. भगतसिंह ऐकून देशासाठी लढावं वाटतं. ज्ञानोबा तुकोबा ऐकून भक्तिरंगामध्ये रंगावं वाटतं. हे कीर्तनाद्वारे कळतं. म्हणून तर 1 महिन्याचा कीर्तन महोत्सव ठेवला. पण शिकण्यासाठी असेल तर घरी घेऊन जा. ऐका रे भावानं, जर ऐका भावानं, 1 वर्षभर ध्यानात राहील तुमच्या. काय भाऊ आहे, सगळी गादी त्यानं रथामध्ये भरवली, सिंहासनं रथामध्ये भरवली. माता, प्रजा, वशिष्ठ, विश्वामित्र, जनक राजा सगळी अयोध्या घेऊनच निघाला. नाही तर आमचा भरत नदीकडून वाटणी घेतो आणि आपल्या डोंगराकडली देतो तिकडची. आपला भरत लय भारी, वडी गोजरीचा चांगला बंगला त्याच्या वाट्याला, अंतरवालीचं पडलेलं घर आपल्या वाट्याला. असा भरत नाही महाराज तो. त्यानं सगळे सिंहासन घेऊनच नाही. भरत चला रे अपने राजा को मनाओ, भरत चला रे अपने भैया को मनाओ, राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, भगत चला रे प्रभु दर्शन का, भरत चला रे अपने राजा को मना, राजा को मना, राजा को मनाने. भरत निघाला, वेळ कमी अवध राम को अर्पण करने, प्रभुता प्रभु चरणों में देने, राम काज के काज सवारे, माताएं चली संग प्रजा के, भरत चला रे अपने भैया को मना. एक भाऊ गादी सोडून गेला, एक भाऊ गादी घेऊन निघाला. काय चित्र आहे. भरत पोहोचला, वेळ कमी आहे, हंबरडा फोडून रडायला लागला आणि माफी मागायला लागला. मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. मला तुम्हाला विचारायचंय, लकडे दादा तुम्ही रामकथा करता, एवढं सुंदर रामायण तुम्ही सांगता, एवढं गोड गाता, रामायणात भरताची चुकी आहे? गणेश महाराज तुम्ही कधी कीर्तनात ऐकलं एखाद्याकडून? माऊली महाराज तुम्ही एवढ्यांच्या कीर्तनात गायलं, किशोर महाराज तुम्ही गोड कथा कीर्तन करता, अंतरवालीने 100-200 कीर्तनकार ऐकलेत आतापर्यंत लाखांनी. कधी तुम्ही ऐकलं का गिरी बाबा की भरताची चुकी आहे? चुकीच नाही त्याची, तरी माफी मागतो तो, मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. चुकी नाही तरी एक वाक्य इथं ऐका, जो माणूस कायम माफी मागतो ना, त्याच्या एवढं देवाला कोणी आवडत नाही बरं. जो कायम माफी मागतो. म्हणून रामायणात रामाच्या सगळ्यात आवडीचा भरत आहे. का? त्याची चुकी नसताना हात जोडतो. आमच्या गेवराई तालुक्याला बदाम आबा पंडित 15 वर्ष आमदार होते महाराज. एकच फंडा, एकच कार्यक्रम असायचा त्यांचा. कोणी असो, मतदान करणारा असो नाही तर मतदान करणारा नसो, जो येईल त्याला हात जोडायचे. मी कोणत्या राजकारणाबद्दल नाही सांगत, त्यांचा एक नियम सांगतो तुम्हाला. एखादी बाई अशी खांद्यावर लाकडाची मुळी घेऊन चालली ना, तिला फॉर्च्युनर मध्ये बसवणार आणि तिची मुळी तिच्या घरी पोहोच करणार. मरुस तर म्हातारी दुसऱ्याला बटन दाबत नाही महाराज. काय सोपं आहे महाराज हे राव. काय आमचे येडे शिकतच नाहीत महाराज. हात हात हे हात जोडण्यासाठी सांग. मी सांगत नाही, माऊली म्हणतात थोरपणा पराची सांडीजे, उत्पत्ती आघवी विसरीजे, जगा धाकुटे होईजे. जगा जगा देवाला राहू द्या, देवाची नंतर बाजू आहे. आधी माणसाला नम्र व्हा, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. किती वेळा सांगता येतील. चला याच्यासाठी सांगतो, माफी मागतोय, मला माफ करा. 11:15 वाजले तर आपले, मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. आणि मग त्यावेळेला भरतानं सांगितलं, बघ रामानं सांगितलं, भरत असं नाराज होऊ नको. ऐक भरत, ऐकणारे भरत, दैव जात दुःखे भरता. भरत, ए भरत, ए भरत असं नाराज होणं. आणि एक वाक्य सांगू, कधी कोणावर नाराज होत जाऊ नका. विसरून जा मागचं झालेलं, चालायचंच.